आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। नाशिक सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमुळे चांगलंच प्रकाश झोतात आलाय। भोंदूबाबा खरात, रवींद्र एरंडे फाईल्स आणि आता या सगळ्यावरची कडी म्हणजे कॉर्पोरेट जिहाद। जिहाद नावापुढे लागलेलं हे एक नवं विशेषण आहे। आजवर लव जिहाद, लँड जिहाद आणि बरंच काय काय जिहादचे प्रकार ऐकल्यानंतर आता हे कॉर्पोरेट जिहादचं नाव पुढे आलेलं आहे। नाशिक मधल्या एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हिंदू तरुण तरुणींना फूस लावून त्यांचा ब्रेन वॉश करून त्यांना आमिष दाखवून प्रसंगी भीती दाखवून त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झालाय। नाशिक पोलिसांनी यामध्ये पीडितांच्या तक्रारीनंतर दानिश शेख, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, निदा खान, रजा मेमन आणि आसिफ अन्सारी या सगळ्या आरोपींवरती गुन्हे दाखल करत त्यांना अटक केलेली आहे। दुसरीकडे पुण्यातली एक तरुणी जिचं लग्नानंतर बळजबरी धर्मांतर केल्याचा आरोप तिने केलेला होता। नंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी तिला हिंदू धर्मात परत घेण्याचा विधीही केला, तिचं पुनर्वसन करायला मदत केली होती। तिनं आपल्या आरोपी पतीविरोधातली तक्रार मागे घेतल्याचं कळतंय। आता ही दोन्ही प्रकरणं एकाच वेळी महाराष्ट्राच्या नजरेसमोर आली आहेत, त्यामुळे हा सगळा प्रकार व्यवस्थेला प्रश्न विचारणार आहे। अशा रॅकेटची मुळं किती खोलवर रुजलेली आहेत, कॉर्पोरेटच्या चमकत्या विश्वामागे हा कसला अंधार आहे आणि जो कॉर्पोरेट जिहाद समोर येतोय तो वास्तव आहे की वादंग आहे, आणि असे प्रकार जर समाजात घडत असतील तर त्याला जिहाद म्हणायचं, अज्ञान म्हणायचं की नेमकं म्हणायचं काय, याच विषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत आमचे नाशिकचे ब्युरो हेड किरण ताजने, आपल्यासोबत हिंदू महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे आहेत, त्याचबरोबर मूल निवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नाशिकची ही घटना पुढे आली त्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण ऐकूया। धर्मांतरण पण झालंय, त्यातला मी एक फोटो तुम्हाला दाखवतो। या कंपनीमध्ये पिवळा शर्ट घातलेला जो मुलगा आहे तो हिंदू मुलगा आहे आणि त्याचं धर्मांतरण केलंय। मी त्यांच्या चेहऱ्यावरती आता म्हणजे आपलं पब्लिकमध्ये त्याचा फोटो जाऊ नये याच्यासाठी आम्ही चेहरा त्यांचा ब्लर केला आहे, परंतु या मुलाचं धर्मांतरण केलंय आणि यांनी तक्रार पण दाखल केलेली आहे। मी माननीय देवाभाऊंचं अभिनंदन करेन की आता आपल्या सरकारनं धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य नावाचा एक खूप चांगला कायदा आपल्या मागच्या अधिवेशनामध्ये पास केलेला आहे। आता या मुलानं तक्रार दिली की मला फसवून कशा पद्धतीनं धर्मांतरण केलंय। FIR कॉप्या जर आपण वाचल्या तर FIR कॉपीमध्ये देवा धर्मांना शिव्या देणं म्हणजे देव कसे वाईट आहेत हे एकदा मुलगी संपर्कात आली तर कृष्णाच्या बाबतीमध्ये काय चुकीची स्टेटमेंट केली त्यांनी, द्रौपदीच्या बाबतीमध्ये चुकीची स्टेटमेंट केली, पांडवांच्या बाबतीमध्ये हे असं चालू होतं। जेव्हा आम्ही कधी भूमिका मांडतो तेव्हा लोक बोलतात अरे हे काय मताच्या राजकारणासाठी ही लोक बोलतात की काय, अशी परिस्थिती लोकांच्या समोर मांडली जाते, पण तशी परिस्थिती नाही। गोपीचंद पडळकर यांनी हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक गंभीर आरोप केलेले होते, त्यांनी काही गोष्टींची माहिती सुद्धा दिलेली आहे। पण किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आहेत नाशिकचे, या संपूर्ण प्रकरणावरती ते लक्ष ठेवून होते, त्यांच्याकडे आपण जाऊ। किरण, या प्रकरणामध्ये ही जी मोडस पोलिसांनी उघडकीला आणलेली आहे ती कशी होती, थोडंसं त्यावर प्रकाश टाका। याच्यामध्ये सुरुवातीला ज्या मुलीने तक्रार दिली त्या तक्रारीनंतर हळूहळू तक्रारी वाढत गेल्या आणि त्यामध्ये 8 गुन्हे हे महिलांच्या संदर्भात आणि 1 पुरुषाच्या संदर्भात असे 9 गुन्हे दाखल आहेत। बर, त्या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर या सगळ्या आरोपींची संख्या ही 8 आहे आणि ज्यामध्ये 6 जण आत्ताच्या घडीला अटकेत आहेत, 2 ज्या महिला आहेत त्या फरार आहेत। आणि आता यामध्ये ही मोडस कशी होती तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्या मुली मुलाखतीसाठी यायच्यात किंवा नव्यानं जॉईनिंगसाठी यायच्यात तर त्यांची त्यावेळेला आर्थिक परिस्थिती कशी आहेत, त्या नेमक्या कुठल्या आहेत आणि या सगळ्या काळामध्ये त्यांच्यावर ज्या वेळेला हे जाळं टाकलं जाईल त्यावेळेला त्यांच्याकडून कुठला विरोध होणार नाही किंवा विशेषतः या सगळ्या काळामध्ये त्याची बाहेर वाच्यता होणार नाही याची पूर्णपणे खात्री या सगळे पटल्यानंतर हे जे तरुण होते हे तरुण या सगळ्या मुलींना प्रभावित कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करत होते। यामध्ये अनेकदा त्यांना पार्टीसाठी बाहेर घेऊन जाणं, त्यांना लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करणं, हळूहळू त्यांना जॉब लागण्यासाठी त्यांनी कशी मदत केलेली आहेत किंवा त्यांचेच कसे प्रयत्न होते हे सांगण्याचा प्रयत्न केला जायचा। आणि एकूणच या सगळ्या काळामध्ये जर कुठला विरोध जर झाला तर ती मुलगी जॉब सुद्धा सोडून जाणार नाही, कारण तिची आर्थिक परिस्थिती ही बेताची राहील। अशाच मुलींना हेरलं जायचं आणि त्यानंतर मग हळूहळू
त्यांच्या धर्माच्या बद्दल किंवा तुमचा धर्म कसा आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना काही प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्या मुलींना देता आली नाही की मग नंतर त्यांच्या धर्माच्या असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पटवून सांगण्याचा प्रयत्न केला जायचा आणि मग हळूहळू नंतरच्या काळामध्ये मग त्यांना नमाज पढणं असू द्यात किंवा त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना रोजा त्यांचा उपवास पकडायला सांगणं असू द्यात असे सगळे प्रकार व्हायचे. इतकंच काय तर त्यांना मांसाहार देखील करायला सांगायचे. अशा वेगवेगळ्या बाबी होत्या. हिजाब घालायला सांगणं असं हे सगळं महिलांच्या बाबत घडत गेलं. पुरुषाच्या बाबत तर त्यामध्ये असलेला एक जो पुरुष आहे त्या पुरुषाचं नाव देवाचं आहे, नाव सुद्धा आपण सांगू शकत नाही, मात्र त्याची एकूणच जी काही पेहराव होता त्याच्यामध्ये बदल झाला होता, त्याची केस रचना त्याच्यात बदल झाला होता. एकूणच धर्माच्या विरुद्ध त्यांच्या धर्माच्या अनुषंगाने असलेल्या ज्या कोणत्या बाबी होत्या त्याचं कसं पालन केल्यानं कसं योग्य राहील हे सांगण्याचा प्रयत्न केला जायचा. आणि महिलांना या सगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन त्यांच्यावर अत्याचार करायचे. इथवर हे प्रकरण थांबत नाही तर आपल्याच मित्राला आम्ही काय केलेलं आहे हे सांगायचं. तो मुलगा त्या मुलीला तुमच्याबद्दलचे फोटो आमच्याकडे आहेत, व्हिडिओ आहेत आणि त्या खाली तो देखील ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार करायचा असं हे संपूर्ण प्रकरण आहे. आत्ताच्या घडीला जर बघितलं तर 9 गुन्हे दाखल झालेले आहेत. 25 ते 30 महिला यामध्ये पीडित असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते. येत्या काळामध्ये या गुन्ह्याची व्याप्ती वाढेल अशा स्वरूपाचं चित्र आहे. हे प्रकरण फक्त एका गुन्हेगारी घटनेपुरतं मर्यादित नाहीये तर हे संपूर्ण प्रकरण एक मोठ्या रॅकेटचा भाग असू शकतं अशा स्वरूपाची देखील शंका या निमित्तानं व्यक्त केली जाते. अगदी. मी अंजुम इनामदार यांच्याकडे जाते. अंजुम इनामदारजी, ज्या वेळेला लव्ह जिहाद ह्याच्याविषयी चर्चा होते त्यावेळेला अनेक जण सांगतात की लव्ह जिहाद नावाचं काही अस्तित्वातच नाहीये. आता जी मोडस सत्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमच्या प्रतिनिधीने सांगितली, या प्रकाराला काय म्हणायचं? नाही बघा, हे जे शब्द आहे लव्ह जहाद, लँड जहाद, किन्नर जहाद, करोना जहाद अशा पद्धतीचे एखादा शब्द मुस्लिम धर्माचा शब्द ते पुढे आणून समस्त मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं काम सतत सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. आपण पाहिलेलं असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही घटना या ठिकाणी टणकून सांगतो, गोपीचंद पडळकर साहेब असू द्या, मग आता इथे दवे पण असते आता आपल्या चॅनलवरती, एक ही संघटना देशामध्ये अशी दाखवावी ज्यांनी मुस्लिम कार्यकर्त्यांना, मुस्लिम तरुणांना ते पैशाचे आमिष देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही हिंदू मुलीबरोबर लग्न करा, फसवणूक करा आणि त्यानंतर त्यांचं लग्न करा आणि त्यांना धर्मांतर करण्यासाठी भाग पाडा आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही एवढे पैसे घेऊन जा. अशी एकही संघटना देशामध्ये नाही. पण एक आहे की हिंदूमध्ये अनेक संघटना अशा आहेत जे ओपनली चॅलेंज करतात की तुम्ही मुस्लिमांच्या मुली आणा, 10 लाख रुपये आमच्याकडून घेऊन जा. त्या बाजूकडं कुणाचाही नजर जात नाही. पण मुस्लिमांचा विषय आला. अंजुमजी, आता नाशिकमध्ये समोर आलाय त्या प्रकाराला काय म्हणायचं? तिथे तर तक्रारी आलेल्या आहेत की आम्हाला फसवलं जायचं, आमिष दिलं जायचं, आम्हाला बळजबरी रोजा पडायला लावायचा, आम्हाला बळजबरी नमाज पडायला लावायचा, रोजे ठेवायला लावायचे. याला काय म्हणायचं? ते भले संघटना नसेल, तिथे कोणीतरी व्यक्ती असेल, फंडिंग तर होते. एखाद्या व्यक्तीला केलेल्या कृत्याला त्याला समाजाला जबाबदार आपण धरू शकत नाही. मी या ठिकाणी जर अशी घटना घडली असेल, त्या मुलांनी केलेलं असेल तर त्या घटनेचा आम्ही काय निषेध करतो समाज बोलून. त्याचं समर्थन कुणीही करणार नाही. पण समाजाला जोडण्याचं काम जे सतत सुरू आहे त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. या मुलींनी आता फक्त आरोप लावलेले आहे. आता त्या मुलांवर 354/77 अशा प्रकारचा विनयभंगाचा आता त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. एसआयटी कडे तो वर्ग करण्यात आलेला आहे. ते उद्या कदाचित तपासमध्ये ते पुढे अजून काय बरंच काय माहिती येणार. पण तपासामध्ये आतापर्यंत जो निष्पन्न झालेला नाही, तपासामध्ये ज्या गोष्टी पुढे आलेल्या नाही त्याच्यावरच चर्चा करणे आणि त्याच्यावर असं बोलणं की मला कॉर्पोरेट जहाद, लव्ह जहाद, लँड जहाद अशा पद्धतीने जे शब्दांचा प्रयोग केला जातो, मला वाटतं हा अत्यंत चुकीचा आहे. समस्त मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा हा शब्द मुद्दा लक्षात आला. ठीक आहे. आनंदवे काय म्हणायचं याबद्दल? नाही, अंजुमजी काय बोलतात त्यांचं त्यांना तरी कळते का? एखादी संघटना दाखवा. अहो, संघटना नाही तर संस्था हेच काम करतायत. मला एक सांगा अंजुमजी, आज कोट्यवधी लहान मोठ्या दुकानांपासून मोठ्या मोठ्या कंपन्यांपर्यंत कोट्यवधी हिंदू मालक असलेल्या कंपन्यांमध्ये कोट्यवधी महिला, मुस्लिम महिला काम करत आहेत. एकाही मुस्लिम महिलेने असं सांगितलं का आम्हाला मुद्दाम काहीतरी उपवास करायला सांगितलं किंवा हिंदू धर्माचं पालन करायला सांगितलं?
मग नालायक प्रवृत्ती येते कुठनं? आणि तुम्ही काय बोलताय? संघटना करत नाहीयेत, संस्था तुमच्या हेच काम करतायत आणि सुशिक्षित लोक आहेत. याच्या आधी असं म्हटलं जायचं की अतिरेकी हा गरीब असतो, अशिक्षित असतो. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये सगळे डॉक्टर होते, इथं सगळी शिकलेली लोक आहेत. तुम्ही 2-2, 3-3 महिने त्यांच्यावर प्रयोग करताय. त्या 22-25 वर्षाच्या मुलाचा तुम्ही सुनता करण्यापर्यंतचा प्रकार केलाय. महिलांना हिजाब घालायला लावताय, त्यांच्या गरिबीचा तुम्ही फायदा घेताय. सरकारच्या गृहमंत्र्यांच्या मंत्रालयाच्या गुप्तचर यंत्रणेच्या निष्क्रियतेचा तुम्ही फायदा घेताय. आणि तुम्ही निर्लज्जपणे सांगता की कोणती संघटना असं करते का? तुमच्या राजा महाराजांपासून जे जे आले प्रत्येकाने हेच काम केलंय. जर हिंदूंनी ठरवलं असतं ना तर एकही मशीद आणि एकही मुस्लिम शिल्लक राहिला नसतं. हिंदू राज्यकर्त्यांनी ठरवलं असतं तर. आम्ही नेहमी हे वाक्य वापरतोय, पण तुम्ही याचं समर्थन कसं करू शकताय? जे घडल्याचे अतिशय दुःखद घडले, तुम्ही स्पष्टपणे निषेध केला पाहिजे. हा, त्यांच्यावर कलम कोणती लावली, काय लावली, काय आपण बोलतोय? आणि ताई मी एक सांगतो तुम्हाला, हे महिलांचा सुद्धा दोष आहे. ज्या दिवशी पहिल्या दिवशी लक्षात येतं की आमचं असं काहीतरी होणार आहे, त्यांनी बाहेर यायला पाहिजे होतं. म्हणजे तुमचा सरकारवर विश्वास नाहीये, तुमचा पोलिसांवर विश्वास नाहीये आणि पोलिसांचं सुद्धा अपयश आहे, यंत्रणेचं सुद्धा अपयश आहे, हिंदूंच्या नेत्यांचं तर अपयश आहेच आहे. एवढं घडत असताना एकही महिला एकाही हिंदुत्ववादी नेत्याकडे गेली नाही की आमच्या कंपनीत हे चाललेलं आहे, तुम्ही थांबवा. आमच्यासारख्या माझ्यासारख्या सगळ्याच नेत्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचे डोळे उघडणारी घटना आहे. पुण्यामध्ये तेच घडते, नाशिकमध्ये अजून तरी कितीतरी प्रकरणं आता बाहेर येतील. आणि आज ह्याला जिहाद म्हणायचं का नाही, नोकरी जिहाद म्हणायचं का नाही आम्हाला माहित नाही. हे धर्म परिवर्तनासाठी केलेलं कार्य आहे. तर स्पष्टपणे पोलिसांना कळते की पैसे दिलेले, आर्थिक लालच दाखवलेले, नोकरीचं लालच आहे. म्हणजे धर्मांतराचा प्रकार आहे. जबरदस्तीनं होत नाही तर पैसे देऊन केला जातोय. आनंद दवेजी, याच्यामध्ये कुणीच समोर आलं नाही असं आपल्याला म्हणून चालणार नाही, कारण कुणीतरी समोर आलं, कुणाला तरी ते बोचलं टोचलं म्हणून जाऊन हे प्रकरण उघडकीला आलेलं आहे, म्हणून त्याची तक्रार झाली. किती दिवसांनी ताई एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, किती दिवसांनंतर ते बाहेर आले. हे पहिल्या एका दिवसात घडलेलं नाहीये ना, काही प्रक्रिया त्यांनी राबवली असेल ना हळूहळू. बरं किती याच्या आधी किती झाले असतील? जेवढे झाले ते सगळे बाहेर आलेत का? हा सगळा प्रश्न आहे ना. का 9 म्हणजे 9च झालेत आणि परवा म्हणजे परवाच झाले. आपण जे आता मोडस ऑपरेन्सी त्यांची बघितली की हळूहळू ते माइंड वॉश करतायत, कोणाच्या लक्षात नाही आलं. म्हणजे सुशिक्षित मुलगा अतिरेकी बनतोय, श्रीमंत मुलगा अतिरेकी बनतोय, डॉक्टर अतिरेकी बनतायत, कंपनीचा अधिकारी डायरेक्टर लेवलची लोक अतिरेकीच बनतायत. धर्मांतर म्हणजे अतिरेक पण आहे. म्हणजे चालले काय देशामध्ये? मी किरणकडे जाते. आनंद दवेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. मी किरणकडे जाते. किरण, आता आनंद दवेनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न आहेच आहे. म्हणजे एका मोठ्या आंतरराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हे घडत असतं आणि तिथे कुणालाही याचा सुगावा लागत नाही. म्हणजे कलिग्स असतील किंवा कोणीही तिथले वरिष्ठ असतील त्यांना सुगावा लागत नाही, सुरक्षा यंत्रणांना सुगावा लागत नाही. ज्या अशा बाबतीमध्ये कुठले जिहाद असतात तिथे लक्ष ठेवून असतात, आपल्या इंटेलिजन्सला याचा सुगावा लागत नाही. हे अपयश नाही का म्हणायचं यंत्रणांचं? खरं म्हणजे याच्यामध्ये ज्या संस्था असतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यालय असतात त्या ठिकाणी विशाखा समिती असते. अशा स्वरूपाची कुठली जर घटना घडली तर त्यांच्या मदतीसाठी विशाखा समितीच्या माध्यमातून चौकशी केली जाते आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी महिला बालविकास विभाग असेल किंवा अन्य कुठले तत्सम विभाग असतील त्यांच्याशी संपर्क केला जातोय. यामध्ये असं म्हणता येणार नाही की आत्ताच हे सगळं घडलं. 2022 पासून हे सगळं घडत होतं. यामध्ये ज्या पीडिता होत्या त्यांनी त्यांच्या ऑपरेशन मॅनेजर ज्या होत्या त्यांच्याकडे याबाबतची माहिती दिलेली होती, तक्रार केलेली होती, त्यांनी दुर्लक्षित केलं म्हणून या सगळ्या काळामध्ये त्यांना देखील आरोपी करण्यात आलेला आहे. नाशिक पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा देखील नावाचा उल्लेख आहे. त्या सध्या फरार आहेत. यामध्ये एक भाग असा आहे की ज्या वेळेला हे कॉर्पोरेट कल्चर असतं त्यावेळेला अशा ठिकाणी त्यांची मनमानी असते, त्यांचे नियम असतात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य शासनाची जी भूमिका आहे किंवा राज्य शासनाची जी कार्यपद्धती आहे विशाखा समितीची, त्या सगळ्या अनुषंगानं कॉर्पोरेट कल्चरमध्ये या सगळ्या विशाखा समितीचं काय असतं याबाबतचं आता हे चित्र समोर आलेलं आहे. त्यानंतर याबाबतचं कुठलं तरी धोरण या सगळ्या महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि सन्मानाच्या दृष्टीने देखील होणं गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला आपण ज्या महिलांच्या संदर्भात चर्चा करतोय त्या महिलांनी देखील
ज्या पद्धतीने धाडस दाखवलंय आणि गुन्हा दाखल केलाय ही देखील एक महत्वाची बाब आहे. अनेकदा हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा अन्य कुठले नेते असतील असा प्रकार घडल्यानंतर पीडितेला अक्षरशः विनवणी करतात, पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दे म्हणून विनंती करतात, मात्र पीडिता पुढच्या काळामध्ये काय होईल या भीतीने तक्रार देखील करत नाही. या सगळ्या महिलांनी पुढे येऊन जे धाडस दाखवलंय, उशीर झाला असेल मान्य आहे, मात्र जे धाडस दाखवलंय ते देखील कौतुकास्पद आहे. ते पुढे येऊन ज्या पद्धतीनं तक्रार देताय, या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडताय, ही देखील एक महत्वाची बाब आहे. ती तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बरं, अंजुम इनामदार, तुम्ही याच्यामध्ये म्हणालात की जोपर्यंत काही सिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये उगीच कसले समाजाविषयी आरोप करणं गरजेचं नाही. मग पोलीस जे सांगतायत, ज्या पीडितांनी त्यांचे स्टेटमेंट्स दिलेले आहेत की आम्हाला कशा पद्धतीने त्रास दिला गेला, रोजा पढायला लावला, आम्हाला नमाज पढायला लावला, आम्हाला पर्टिक्युलर पद्धतीचे कपडे घालण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेलं होतं, आमच्याकडनं विविध धार्मिक कृत्य करून घेतली जात होती, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात होतं आणि हे सगळं कुठेतरी धर्मांतराकडे जात होतं. एक तर मुलाचा फोटो दाखवण्यात आलेला आहे, तो मुलगा हिंदू धर्मातला आहे, ज्याचं इस्लाममध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे असा आरोप होतोय. या सगळ्यावरती काय म्हणायचं? अजूनही हा प्रकार धार्मिक नाहीये असं म्हणता येईल का? धार्मिक ग्रुप, मी आताही तो सांगतो, ह्याला अजिबात धार्मिक ग्रुप देता कामा नये. त्यांनी तक्रार केलेली आहे, त्यांचा आरोप आहे. आता ते आरोप सिद्ध होण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे. ते पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहे, तक्रार नोंद करून घेणार आहे, कोर्टामध्ये जाणार, कोर्टामध्ये त्याचे पुरावे त्यांना द्यायला लागेल. ते कशा पद्धतीने ते धर्मांतरासाठी काय काय ते बोलत होते. एक साधा फक्त त्यांनी तोंडावर त्यांचे जे काय त्यांनी बोललेलं आहे असं त्यांचं प्रथम मला माहिती मिळालेली आहे. तिथल्या वकिलांची चर्चा केल्यानंतर कोणताही व्हॉट्सअपवर त्यांचे चॅटिंग किंवा असं कुठलाही आतापर्यंत आलेलं नाही. पुढं मी समर्थन करणार नाही त्या गोष्टीचा, त्याचा तर आपण निषेधच करू. पण काय बोलतोय अंजुमनराव? खरं अंजुमनराव गुन्हे दाखल केला पाहिजे. ऐका सर, दवे सर, तुम्ही बोलताना मी अजिबात मध्ये बोललो नाही. अहो ऐका, काय तुम्ही काय बोलताय कळतं का तुम्हाला? मग आता नाही बोलावं लागेल. मग तुम्ही काय म्हणता? मग तसा खरातला पण सोडलं पाहिजे. खरात ऐका ना, खरातनं सुद्धा जबरदस्ती केलेली नाहीये, ब्लॅकमेलिंग सारखंच केलंय. खरातवर एवढे गुन्हे दाखल त्याच्यावर कसे होऊ शकत नाहीत? कसं या पोरांना 15 दिवस जामीन होईल? काय तुम्ही बोलताय? व्हॉट्सअप चॅटिंग नाहीये, हे नाहीये, ते नाहीये. कोणी काय चॅटिंग बिटिंग करून करतं का? काय कोणी जबरदस्त सक्ती केलेली आहे? तुम्ही काय निर्लज्जपणे समर्थन करताय त्या गोष्टीचं? नाही खरातच्या वेळेस आम्ही जुने बाईक बघा, ह्याच चॅनेलवरचे बाईक आहेत. खरातला सुद्धा येऊ द्या समोर, नाही फटके मारले तर मला सांगा. काहीतरी काय बोलताय? बिलकुल नाही. फिर्यादी हिंदू आहे म्हणून नाही. आरोपी मुसलमान आहे म्हणून नाही. ज्यांच्यावर अन्याय झाले ते हिंदू आहेत म्हणून आम्ही मध्ये आलोय. त्यांनी आरोप केला ते हिंदू महिला आहे ना, पण मुसलमान त्यासाठी बोललो. तुम्ही बघितलं नाही? ह्याच चॅनेलवर चर्चा, ह्याच चॅनेलवर डिबेट झालेले आहेत माझे, ह्याच चॅनेलवर सुद्धा. काय बोलता तुम्ही? आता सुद्धा सांगतो मी, खरात नाल्या की काय तुम्ही बोलताय? चॅटिंग नाही केलं, हे नाही केलं, ते नाही केलं. बघा, या घटनेचा आम्ही पूर्णपणे निषेधच करतो. पण धर्माशी जोडणे, कॉर्पोरेट जहाद, लँड जहाद, लव जहाद, स्पष्टीकरण. अहो तुम्ही हिजाब नाही, ऐका ना, मी जिहाद शब्द वापरत नाही. मला सांगा, हिजाब कशामध्ये असतो? नमाज कुठं असतो? रोजा कुठं असतो? कोणत्या धर्माचं नाहीये का ते? कुराणमध्ये काय बोलता तुम्ही? अंजुमन धर्माचं नाहीये म्हणून? हे धार्मिकच आहे, हे धर्माचंच आहे. संधी दिली नाही तुम्ही मला बोलायची संधी. दवे साहेब, तुम्ही बोलत असताना नाही. कुराणमध्ये काय सांगितलंय अंजुमन? कुराण नाही तुमच्याकडे बोलण्यासारखं काही नाहीये. कुराणमध्ये काय सांगितलं तुम्ही सांगू नका. मी जर सांगितलं कुराणमध्ये काय आहे ना, आणखी वाढेल ते प्रकरण. बोलू देत नाही. कुराणमध्ये काय आम्हालाही माहिती आहे. आनंद वेजी, आपण त्यांचा मुद्दा ऐकूया. मी तुम्हाला क्रॉसला वेळ देते. अंजुमजी बोला. चालेल. बघा, कधीही अशा घटनेचा कुणीही मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता असू द्या, संघटना असू द्या, समर्थन करणार नाही. ते दोषी असेल तर त्यांना सजा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. आणि आम्ही तर पुढे जाऊन म्हणतो की जे इस्लाम धर्माने सांगितलं त्याप्रमाणे त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे, अशी आम्ही पुढे जाऊन मागणी करतो. मात्र कुराणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, जर तो मुसलमान असेल, मुस्लिम महिला जे आहे ते मुस्लिम पुरुषासाठी आहे आणि मुस्लिम पुरुष आहे मुस्लिम महिलासाठी. स्पष्ट आम्हाला मना केलेलं आहे की इतर धर्माबरोबर लग्न करण्यासाठी. मग जर कुणी करत असेल तर तो धर्माचं नाव त्याला देता येत नाही. तो धर्माचा कुठे ते व्यक्ती झाला?
उलट धर्मापासून तो दूर झालेला आहे, धर्मातून त्याला बाहेर काढण्यात यावं असंच या ठिकाणी आम्ही मुस्लिम धर्मगुरूंना सांगणार. त्या अशा लोकांना जे लोक बळजबरी खोट्या पद्धतीने काम करतात, चुकीचं काम करतात, त्याचा तर निषेधच केला पाहिजे. आता हे आरोप आहे, उद्या आरोप केलेला आहे, आता पोलीस तपास करतील, SIT तपास करतील. पण एक आहे, मी या ठिकाणी आता नमूद करू इच्छितो, परत हे बोलू नका, वेगळ्या मार्गे ह्या लोकांचं समर्थन करताय. जास्त विषय कुठेतरी करायला लागले आणि हिंदुत्ववादी संघटना पुढे येऊन आता पुण्यामध्ये जे भिगवणमध्ये जे प्रकरण झाला त्यामध्ये ते मुलीने पहिलं फिर्याद वेगळी दिली होती, जबाब वेगळा दिला होता, पण त्यानंतर त्याच्यावर दबाव आणला. अनेक लोकांचे तिथं आंदोलन झाले, आमदार खासदार तिथे ठिय्या मानून बसले आणि त्या मुलीला बळजबरी मग नंतर दुसरा स्टेटमेंट द्यायला लागला. अशा पद्धतीने मला वाटतं खोट्या पद्धतीने काम करणं बंद करावा. सत्य जे असेल त्याला सत्तेला आपण पुढे घेऊन जाऊ, सर्व समाजाला आपण सोबत घेतला पाहिजे. पण मात्र आरोपी मुसलमान म्हणून तुम्ही पुढे येऊन आज त्याची बाजू घेता आणि त्याचा विरोध करता. मला वाटतं कुठेतरी आनंद दवे सारखे एका चांगल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी थांबवलं पाहिजे, एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आनंद दवे. नाही, मुळात मी परत एकदा सांगतो, मुस्लिम आरोपी आहे म्हणून नाही, हिंदू विक्टिम आहेत म्हणून आम्ही खरातला सुद्धा विरोध केला आणि ह्या माणसाला सुद्धा विरोध करतोय. आणि अंजुमन पहिलं वाक्य वेगळं बोलतात आणि परत त्याला जे कव्हर करायचा प्रयत्न करतात ना, पोलिसांना कळू द्या, गुन्हेगार सापडू द्या, तपास होऊ द्या, अतिशय निर्लज्ज समर्थन करताय अंजुमन तुम्ही या गोष्टीचा. तो माणूस आम्हाला भीती ही आहे की त्यांच्यावर जी कलमं लावलेली आहेत ना, खूप शुल्लक कलमं आहेत, खूप शुल्लक कलमं आहेत. 15 दिवसाच्या जामिनावर बाहेर येईल, ती कंपनी सीज करा, त्यांची अकाउंट सगळी ब्लॉक करा, त्यांचे आर्थिक व्यवहार तपासा, कंपनी बंद करा ती. हे सगळं सरकारला करणं शक्य आहे. सरकार अजून का करत नाही हा आमचा प्रश्न आहे. खराच्या ऑफिसला टाळी लावली का नाही? खराचं ऑफिस बँक लोन केलं का नाही? सीज केलं का नाही? खाती गोठवली का नाही? ईडीची चौकशी केली का नाही? मग हिथं का करत नाहीये सरकार? मुद्दा या निमित्ताने एक परत होतोय, जी शंका नाशिक पोलिसांनी सुद्धा बोलून दाखवलेली आहे. दवेजी, किरणकडे जाते मी. किरण, पोलिसांचं असं म्हणणं आहे की कदाचित हे जे समोर आलेली गोष्ट आहे हा एक हिमनगाचं टोक, टिप ऑफ द आइसबर्ग असू शकतं आणि प्रत्यक्षात हे रॅकेट खूप मोठं असू शकतं. काय शंका या बाबतीत पोलिसांना आहे? याच्यामध्ये जर बघितलं तर आता SITच्या माध्यमातून तपास केला जातोय. जे 9 गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबतची थेट भूमिका घेतलेली आहे. ACP असलेले संदीप मिटके यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण जी तपासाची जी गती आहे ती दिली जाते. आणि यामध्ये प्रामुख्यानं मी सुरुवातीला स्पष्ट केलं होतं की 25 ते 30 महिला आहेत. आतापर्यंत फक्त 9 गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हे प्रकरणाची व्याप्ती देखील मोठी आहे. 4 भिंतीच्या आत असलेले हे कॉर्पोरेट जे कल्चर आहे त्याच्यामध्ये नेमकं काय सुरू होतं हे या घटनेनंतर समोर आलेलं आहे. याच्यापेक्षा आणखी वेगळे देखील घटना तिथे घडू शकत होत्या किंवा घडत असतील. मात्र हे प्रकरण जे आहे ते बाहेर आल्यानंतर आता भविष्यात महाराष्ट्रात किंवा बाहेरच्या राज्यात सुद्धा अशा प्रकारे जर घटना घडत असतील तर पीडित महिला पुढे येऊन त्यांनी तक्रार द्यायला पाहिजे, अशा स्वरूपाचं आव्हान देखील नाशिक पोलिसांनी केलेलं आहे. या सगळ्या काळामध्ये पीडित महिलांची गोपनीयता देखील राखली जाईल. त्यांच्याबाबतचं कुठलंही नाव किंवा त्याबाबतची जी गोपनीयता आहे तिचा भंग होणार नाही याबाबतची देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि एकूणच हे प्रकरण पाहता ज्या पद्धतीनं आता गुन्हे दाखल झालेले आहेत, फिर्यादीनं जे म्हटलेलं आहे ते अतिशय गंभीर आहेत. अनेक बाबी आहेत की ज्या जाहीरपणे बोलणं शक्य नाहीये, अशा स्वरूपाच्या घटना देखील घडलेल्या आहेत. यामध्ये आरोपी कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या जातीचे आहेत यापेक्षा ज्या पद्धतीने हे घडत गेलेलं आहे त्याच्या पाठीमागचा छुपा अजेंडा काय होता याची उत्तरं मात्र SITच्या तपासातून समोर येतील. SITवर ज्या पद्धतीने आता जबाबदारी देण्यात आलेली आहे तो तपास कोणत्या दिशेने जातो, या तपासामध्ये कोणत्या धक्कादायक बाबी समोर येतात हे महाराष्ट्राला कळेलच. मात्र हे प्रकरण छोटं नाहीये, हे प्रकरण अतिशय गंभीर आणि मोठं आहे. आता येत्या काळात ते स्पष्ट होईलच. मला आनंद दवेंना प्रश्न विचारायचा. आनंद दवेजी, म्हणजे लव्ह जिहादचा आरोप वारंवार केला जातो, त्याच्यामधल्या ज्या महिला ज्या विक्टिम आहेत, ज्या पीडित आहेत, त्या अशा व्हल्नरेबल महिला आहेत की ज्यांना आधार नाहीये, ज्यांना कदाचित एकटं पाडलं जात आहे, ज्यांची परिस्थिती घरची चांगली नाहीये. इथे सुद्धा असं होतंय की ज्या पीडित आहेत त्या अशाच आर्थिक निम्न स्तरातनं आलेल्या आहेत, त्यांना त्यांच्या नोकरीवरनं धमकावण्यात येतं. थोडक्यात जर हा जिहादचा प्रकार
प्रकार असेल, लव्ह जिहादचा एक प्रकार जर असेल, कॉर्पोरेट जिहादचा प्रकार असेल, तर समाज म्हणून हिंदू धर्म सुद्धा कमी पडलेला आहे, त्यांना समाज आधार देत नाहीये, हेही वास्तव बघायला नको का दुसरी बाजू? निश्चित 100% म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांचे अपयश आहे. लहान लहान गोष्टीवरनं नुसतं हिंदुत्वाची भाषणं करायची, प्रत्येक चौकात हिंदू संमेलनं घ्यायची आणि आपल्या हाताखाली पायाखाली काय चाललंय याच्याकडे लक्ष नसलेल्या हिंदू नेत्यांची आजची भूमिका आहे. फक्त लोकांची डोकी फडकवायचं माहिती. आता बघा हा विषय असाच उचलला जाईल 4 दिवसांनी, नंतर परत काही होणार नाही. आणि माझं त्याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणणं आहे, मॅडम ह्या महिला एकदम अशिक्षित नाहीयेत. कॉर्पोरेट क्षेत्रात कामाला जातात म्हणजे मिनिमम ग्रॅज्युएशन असेल, कमीत कमी 12वी तरी असेल, एखादा खालचा जॉब असेल तर. घरची परिस्थिती एकदम गरीब नसावी, झोपडपट्टीत राहण्यासारखी, निम्न मध्यमवर्गीय असेल, म्हणजे यांना कायद्याचं थोडं तरी ज्ञान असेल, यांना पोलीस चौकी तरी माहिती असतील, यांना हिंदुत्वाची कार्यकर्ता आजूबाजूचा माहिती असेल, यांना फेसबुक माहिती असेल, तरी जनजागृती करणार कोण? ही सेफ्टी त्यांच्या हृदयात निर्माण करणार कोण? आनंद दवेजी, आम्ही आमच्यासारखेच लोक करणार. मी तेच सांगतोय. हा, आमचं सरकारचं यंत्रणाचं सगळ्यांचंही अपयश आहे की आम्ही आमच्या लाडक्या बहिणी म्हणत एकाही बहिणीची इज्जत वाचवू शकत नाही. जेवढं दिसतंय त्याच्यापेक्षा खूप जास्त झालेलं असेल. पोलिसांनी सांगितलं टोक दिसतंय म्हणून. हे आमचं मोठं अपयश आहे. आमचे डोळे उघडणार आहे. मी सुरुवात तीच केली आहे. पण याचा अर्थ यांना मोकळं सोडावं असं होत नाही. त्यांच्यावर मोठी कलम लागली पाहिजे, कंपनी बंद केली पाहिजे, बँक अकाउंट सीज झाले पाहिजे, बँक अकाउंटचा तपास झाला पाहिजे, त्यांचे सगळे कॉल रेकॉर्ड बघितले पाहिजे, आणखी किती कंपन्यांमध्ये यांचे लागे बांधे आहेत ते बघितलं पाहिजे. आला मुद्दा लक्षात आला. बाहेर दुबईला सारख्या देशात पाठवल्या का? मुद्दा लक्षात आला. एक मोठी बातमी या घडीची ती म्हणजे ज्याचा उल्लेख आता किरणनी केलेला होता, नाशिकच्या अत्याचार प्रकरणी कंपनीच्या HR ला अटक झालेली आहे, जिच्याकडे ही तक्रार करण्यात आलेली होती. यापूर्वी कंपनीच्या HR ला अटक करण्यात आलेली आहे. किरणकडनं अपडेट घेऊया आपण. किरण, नम्रता मॅडम, याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जी ऑपरेशन मॅनेजर होती अश्विनी चेनानी तिचं नाव होतं, तिच्याकडे या सगळ्या संबंधी या पीडितांनी तक्रार केलेली होती. त्यांनी तिला त्या तक्रारीला गांभीर्यानं घेतलं नाही आणि त्यामुळे अश्विनी चेनानी यांना देखील आरोपी करण्यात आलेलं होतं. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचं पथक हे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलं होतं. नाशिक पोलीस ज्या पद्धतीने काम करतायत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या 2 महिला या गुन्ह्यातल्या फरार आहेत त्या म्हणजे एक निदा खान आणि एक अश्विनी चेनानी. अश्विनी चेनानी यांना अटक केल्याची माहिती मिळते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आणखी तपासाला या निमित्तानं वेग येईल. यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे अश्विनी चेनानी यांच्याकडे नेमकी काय तक्रार दिली होती, या सगळ्या काळामध्ये काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांचा असेल. पोलिसांच्या तपासात सगळ्या बाबी स्पष्ट होतीलच. मला अंजू इनामदार यांच्याकडे जायचंय. मी आता जसा प्रश्न दवेना विचारला तसा मी तुम्हाला मुस्लिम समाजाविषयी विचारते. कायम सगळे मुस्लिम विचारवंत म्हणतात की आमच्या समाजाला बदनाम करू नका एका कृत्यावरनं, पण बदनाम करणारे बाहेरचे आहेत का हो? बदनाम करणारे समाजाचेच आहेत. दहशतवाद जिथे प्रश्न येतो सगळ्या मुस्लिम समाजाला बदनाम करू नका, मोजून हटकून बरेचसे दहशतवादी कुठले निघतात? मुस्लिम समाजातले निघतात. लव जिहाद प्रकरणी एक कोणीतरी चुकत असेल समाजाला बदनाम करू नका, हटकून अशा प्रकरणामध्ये आरोपी कुठचे निघतात? मुस्लिम समाजातले निघतात. बदनाम मुसलमानांना मुस्लिम समाजच करतोय, बाकीचे फक्त त्या बदनामीचे तुरे हातात घेऊन नाचतायत. याचा विचार नको का करायला समाजाने? तुम्ही थांबवायला नको का असे समाज विघातक कृत्य? बाजू घेतात, घराची बाजू कोणती? दवेजी त्यांना बोलू दे, दवेजी त्यांना बोलू दे. तुम्ही याची बाजू घेताय. समर्थन करणार नाही. जे मुलं हिंदू मुलींचा छळ करतात त्याचा तर आम्ही निषेधच करतो, पण हिंदू मुलं पण मुस्लिमांचा छळ करतात ना, मग हिंदू पण पुढे आले पाहिजे. आनंद दवे सारखे लोक पुढे आले पाहिजे. ते मान्य करतायत ना, आम्ही कमी पडतोय हे मान्य करतायत ना. तुम्ही मान्य करताय का की तुम्ही कमी पडताय हे? आम्ही नाही मॅडम, ऐका, आम्ही आमच्या महिलांचं संरक्षणाला कमी पडतोय, पण आम्ही हिंदू मुस्लिम महिलांना हिंदू करून घेतल्या जबरदस्तीने असं एकही उदाहरण दाखवा. पैसे देऊन केले, फसवून केले असं दाखवा एकही उदाहरण. आणि स्वतः दाखवा. तुमच्या शंकराचार्यांनीच आता गेल्या आठवड्यामध्ये सांगितलेलं आहे की 10 लाख हिंदू मुलींना मुस्लिम नियोजन. आता नवीन एकदम 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तर हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, सभी आतंकवादी नाही होते. आता कर्नल पुरोहित कोण होते? साध्वी प्रज्ञा ठाकूर कोण होते? स्वामी आशिमानंद कोण? मग धर्माला बघा, आतंकवादाला धर्म नसतो, जात नसतो, हे आम्ही पूर्वीपासून सांगत होतो. काय केलं त्यांनी? थांबा. या तिघांपैकी कुठल्या माणसानं धर्मासाठी बाकीच्यांना गोळ्या घातल्या, हत्या केल्या निरपराधांच्या? मला सांगा.
बॉम्बस्फोट केलेला आणि त्यांनी. कर्नल पुरेपासून सगळे निर्दोष सुटले हे सुद्धा बघा. मग काही नाही, निर्दोष सुटलेत, निर्दोष सुटलेत. कोणाची हत्या केली धर्मासाठी? कोणत्या मशिदी जाडल्या, कोणत्या मशिदी फोडलीत? तुम्ही अक्षरधामपर्यंत घुसलात, तुम्ही लोकसभेपर्यंत घुसलात, तुम्ही अक्षरधाम केलं, तुम्ही लोकसभा केलं, तुम्ही जर्मन बेकरी केलं, तुम्ही मुंबईमध्ये 12-13 बॉम्ब तुम्ही फोडले. म्हणून आपण सर्वसामान्यांचा हिंदूंनी उल्लेख ठरवलं करायला ना, नको. एका दिवसात इराण होईल तुमचा, एका दिवसात. सेशन कोर्टातून निर्दोष सुटले, हायकोर्टामध्ये केस पेंडिंग आहे. थोडी माहिती घ्या पूर्णपणे साहेब, माहिती होऊ घ्या द्या ना, त्या होईल ना केसबाबत. पेंडिंग. होय ना, पेंडिंग आहे ना, राहू द्या ना. एका कोर्टानं सुटलेत ना. तसं जर्मन बेकरीचं पण पेंडिंग आहे. काय ज्या आरोप करतोय पद्धतीने आपण? मालेगाव समजोता पेंडिंग आहे, तसं जर्मन बेकरीचं पण अहो, पेंडिंग आहे. बाकीच्या फाशी दिल्यात ना आतापर्यंत. 100 लोकांना फाशी दिल्यात ना, ते सांगा ना. 100 लोकांना फाशी दिल्यात ना आतापर्यंत. कोणते पुरोहित, कोणत्या प्रज्ञासिंग वेगळ्या देशात जाऊन बॉम्बस्फोट केलेत? आम्हाला अभिमान आहे प्रज्ञासिंगांचा, आम्हाला अभिमान आहे पुरोहितांचा. हे असं आतंकवादाचं समर्थन होतो. हाच शब्द जर मुसलमानांनी उपयोग केला असता, नाही नाही, अजिबात आतंक नाहीयेत ते, सिद्ध झालेत नाहीयेत ते, सिद्ध झालेत. आम्ही आधी सांगितलं, हिंदू ठीक जर आहे. अतिरेकी आपण असताना या विषयांतर या देशात ठिकाणी कोणताही करायला धर्म नको. शिल्लकच राहिला नसता. दवेजी आणि इनामदारजी, आपण या ठिकाणी विषयांतर करायला नको. एक नक्की की नाशिकचं प्रकरण गंभीर आहे आणि जर पोलीस म्हणतायत की हे जर हिमनगाचं एक टोक आहे, हे प्रकरण पोखरलेलं असू शकतं, विविध कंपन्यांपर्यंत, विविध शहरांपर्यंत कदाचित त्याची खोली, व्याप्ती याची पोहोचलेली असू शकते. असं जर असेल तर हे गंभीर आहे आणि त्याचा पूर्ण तपास व्हायला हवा. आणि जसं पोलिसांनी आवाहन केलंय की अशाच प्रकरणं जर कुठे असतील, कोणी पीडित असतील तर त्यांनी समोर यावं, आपली जी काही पीडा आहे, त्यांना जो काही त्रास होतोय तो सांगावा, त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल, पोलिसांकडनं गोपनीयतेची हमी दिली जाते. त्यामुळे अपेक्षा करूया की या प्रकरणाची संपूर्ण पाळंमुळं खोदून काढण्यात पोलिसांना, तपास यंत्रणांना यश येईल. या चर्चेला आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.